शाळांची नवीन संच मान्यता रद्द करावी, शिक्षकांना टप्पा वाढ त्वरित द्यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच मान्यता द्यावी आणि शिक्षक भरती वर्षातून 2दा व्हावी यासह विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अलीकडेच लागू केलेल्या अन्यायकारक शासन आदेशांमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात तीव्र असंतोष निर्माण झाला असून यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी यावेळी केला आहे। प्रामुख्याने पहिली मागणी म्हणजे मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि ह्या शाळा वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि त्याचबरोबर पालक, विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश करून या ठिकाणी आज हा आंदोलन आम्ही पुकारलं होतं। या मोर्चासाठी आम्ही विद्यार्थ्यांना पाचारण केलं नाही, कारण मुलं लहान असतात, त्यांना उन्हामधून त्रास होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना वगळून या ठिकाणी ह्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला। कारण आज मराठी शाळांची अवस्था जर बघितली, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षक मिळत नाहीत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे। त्यामुळं 15 जानेवारीचा जो आदेश आहे, तो 15 जानेवारीचा आदेश जो आहे तो संच मान्यतेचा निकष आहे, तो खऱ्या अर्थानं रद्द झाला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षकेतरांची भरती चालू झाली पाहिजे, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, टप्प्यावरच्या लोकांना 100% अनुदान मिळालं पाहिजे। या सगळ्या बाबीसाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि एकच मिशन की मराठी शाळा वाचवणं हेच आमचं धोरण असणार आहे। यासाठी जर शासनानं नाही लक्ष दिलं तर या सगळ्या मागण्यासाठी त्या ठिकाणी आणखीन तीव्र आंदोलन केलं जाईल। दरम्यान मागण्यांचे निवेदन शासनाला सादर करण्यात आले। यावेळी आमदार जयंत असगावकर यांच्यासह आर.वाय. पाटील, राहुल पवार, डॉ. डी.एस. घुगरे, शारंगधर देशमुख, एस.डी. लाड यांच्यासह शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर संघटनेचे अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।